नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एक टास्क होतोय. आता नेमका हा टास्क काय आहे आणि दीपालीला कोणी धक्का मारला आणि दीपाली कशी पडली हे आपण सगळे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी आज एक टास्क बिग बॉसने दिलेला आहे. तर बिग बॉसने एक नवीन दरवाजा उघडलेला आहे, जिथे एक एक सदस्यांना बिग बॉस पाठवणार आणि बिग बॉस त्यांना प्रश्न विचारणार. जर त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी करेक्ट दिली तर ते लोक कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी योग्य असणार आहेत. तर मित्रांनो, काही प्रश्न तन्वीला विचारले. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की काटा ग्रुपमधील तुम्हाला दीपालीचा गेम खटकतोय. आता या गोष्टीवर तन्वीने तर सहमत म्हणून दिलेलं आहे आणि दीपाली जी आहे आता काय उत्तर बाहेरून देईल. जर ती पण सहमत बोलली तर तन्वीचं उत्तर करेक्ट. तर आता राकेशला असं प्रश्न विचारण्यात आलं की राखीसोबत जे प्रेमाचं गेम तुमचं चाललं आहे हे फक्त गेम पुरतं मर्यादित आहेत का? तुमचे जे इमोशन्स आहेत राखीसाठी ते खरे आहेत? तर या गोष्टीवर राखी जी आहे ती म्हणते की माझं प्रेम आहे, पण राकेश इकडं असहमत आहे त्या गोष्टीसाठी आणि या गोष्टीवरूनच राखीला खूप वाईट वाटतं आणि ती एकदम रडायला लागते की म्हणजे राकेशनं तिच्यावरचं प्रेम डिनाय केलं. दुसरीकडे राखी जी आहे ती कॅप्टन आहे. डेफिनेटली आता काही 6 सदस्य ब्रॉन्झमध्ये आहेत आणि बाकीचे 6 गोल्डमध्ये आहेत. तर आता ही प्राजक्ता जी आहे ती स्वतः पोहे वगैरे चोरून इकडं ब्रॉन्झवाल्यांकडे ठेवली होती आणि ही गोष्ट ऑब्व्हियसली राखीला कळाली होती. रात्र होईपर्यंत ती गप्प बसली, पण दुसऱ्या दिवशी तिने पोह्याचं पाकिट वगैरे जे आहे अनुश्यानी प्राजक्ताच्या कपाटातून काढलं, म्हणजेच बेडच्या खालून काढलं. तर मित्रांनो, आता दीपाली जी आहे ती म्हणते की पर्सनल तू चेक करू नको. जेव्हा राखी बेड चेक करत असते तेव्हा दीपाली तिला नको करू म्हणून सांगत असते, पण ती ऐकत नाही. तेव्हा दीपाली तिला धक्का त्यानंतर राखी सुद्धा दीपालीला धक्का देते. तर आता सगळे सदस्य जे आहेत ते राखीला खूप ओरडतात, तू अशी कशी. आज पाहायला आपल्याला मजा येणार आहे कोण कोण कॅप्टन्सीचे उमेदवार होतील. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर